नमस्कार. स्टोरीटेलच्या ऐकू आनंदी या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्या शोमध्ये आलेले आहेत अट्टल लेखक योगेश शेजवलकर आणि निरंजन मेडेकर. योगेश आणि निरंजन दोघंही जवळजवळ 15 वर्षापासून लेखन तुम्ही करताय, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये लेखन करताय. म्हणजे योगेश स्तंभलेखन म्हणजे एकांकिकेपासून तू सुरुवात केलीस आणि आता स्तंभलेखन, चित्रपट, नाटक असेल. तू सुद्धा निरंजन वेगवेगळ्या पब्लिकेशन किंवा न्यूजपेपर, महाराष्ट्र टाइम्स असेल, सकाळ, आणि आता स्टोरीटेल ओरिजिनलसाठी पण तुम्ही लिखाण करताय. ॲक्च्युली मी अट्टल लेखक असं म्हणलं कारण आजचा विषय आहे क्राईमचं लिखाण आणि क्राईम या जॉनरविषयी आपण बोलणार आहोत. आणि क्राईम म्हणल्यावरती ना म्हणजे मला असं वाटत होतं की आता दाढी पण आहे त्यामुळे अशी सुरुवात करावी की देखिए दो दरिंदो लेखकों को इन्होंने मालूम भी नहीं इनके साथ क्या होने वाला है वगैरे टाइप्स. कारण क्राईम म्हणलं की आपलं असोसिएशन साधारण सध्या दुर्दैवाने तसंच आहे. तर तुमचं काय म्हणजे क्राईमशी असोसिएशन काय तुमचं? मला असं वाटतं की पौगंडावस्थेतल्या सुदैवाने आपण जेव्हा होतो तेव्हा खूप सकस काही चित्रपट आलेले असं मला वाटतं. म्हणजे सरफरोश असेल किंवा सत्य असेल, शूल असेल मनोज वाजपेयीचा, किंवा फॉर दॅट मॅटर गुलाम असेल. सो ह्याच्यामुळे क्राईमची खूप चांगली प्रतिमा म्हणजे वास्तवदर्शी आपण म्हणू. आणि ती आपण साधारण जेव्हा समजायला लागलं म्हणजे 9वी-10वी मध्ये असताना तेव्हा हे चित्रपट आले. तर त्याच्या आधी म्हणजे आपल्याला क्राईम म्हणजे काय तर एक बॉक्सेस आणि गोडाऊन आणि डायरेक्ट जॉन्टी रोड सारख्या डाईव्ह मारून नाही का पोलीस कमीच्या गोळ्या मारतात, बरोबर, असंच आपली एक क्राईमची प्रतिमा होती शाळेत असताना. पण सत्या आला आणि हे सगळं बदलायला लागलं. म्हणजे मी हिंदीमध्ये म्हणतोय, बरोबर. मग तुझे योगेश कधी अशी आवडीची क्राईम गोष्ट असं वाटलं की अरे मस्त आहे हा क्राईम? म्हणजे अगदी पात्रांचंच नाव जर घ्यायचं झालं ना तर आता तुला फास्टर फिण्याच्या गोष्टी आठवत असतील. तर फास्टर फिण्याच्या ह्याच्यात सुद्धा तसं म्हटलं तर लहान मुलांच्या दृष्टिकोनातून खूप डायल्यूट केलेला पण असा क्राईम होताच. म्हणजे अपहरण असायचं किंवा काहीतरी गडावरती कोणीतरी खजिना लपवून ठेवलेला असायचा. सो क्राईमचे पण वेगवेगळे प्रकार असतात. सो ते एक स्वाभाविक आपल्याला आकर्षण असतं की अरे काहीतरी गडबड आहे. तर ते मी असं म्हणेन की ते खूप लहानपणापासूनच त्याची सुरुवात झाली. आणि क्राईम मधली मॅच्युरिटी म्हणजे क्राईम समजून घेण्याची मॅच्युरिटी हे तू जसं म्हणतोयस तसं सत्य आहे किंवा शूल आहे हे या पद्धतीचे पिक्चर्स आल्यानंतर ते जास्त कल्टिवेट झाले. मग जेव्हा तुम्ही लिखाण चालू केलं दोघांनी तेव्हा एक क्राईमचा पगडा आपल्यावरती असतोच. कारण मग मी जसं म्हणलं तसं की सत्यामध्ये काय झालं, सत्यामुळे किंवा अशा चित्रपटांमुळे की तुम्ही ना एक ब्लॅक अँड व्हाईट असं न बघता एक मानसिकता म्हणून त्याच्याकडे बघायला लागतं, बरोबर. आणि मग जेव्हा तुम्ही लिखाण चालू केलं तेव्हा आपल्याला असं होतं ना की जी कलाकृती आपल्याला आवडते तसंच मला काहीतरी निर्माण करायचं आहे असं एक डोक्यामध्ये येतं. तर सुरुवात जनरली कुठलाच लेखक मी बघितलाय फारसा क्राईमची तशी सुरुवात करत नाही. मग तुम्ही सुरुवात करताना तो प्रभाव होता क्राईमचा? प्रभाव होता पण त्याच्यात आणखीन एक मजेशीर गोष्ट अशी झाली की तुलनेने म्हणजे तू जसं म्हटलंस तसं 15 वर्षापूर्वी लिहायला सुरुवात झाली पण क्राईमची हाताळणी किंवा क्राईम बद्दल लिहिलं किंवा त्या जॉनरने लिहिलं असं हे गेल्या 2-3 वर्षात झालं. अनेक कारण आहेत त्याच्याबद्दल आपण बोलू. पण त्या दरम्यानच्या याच्यात गंमत अशी झाली की क्राईम या विषयाची व्याप्ती आणि जे लोक वाचणार आहेत किंवा ऐकणार आहेत त्यांचं असणारं नॉलेज याच्यामुळे ना क्राईम लिहिताना आपण असं तर काही लिहित नाही ना की जे लोकांना आधी माहिती आहे आणि ते प्रेडिक्टेबल होऊ शकतं का, अशा 2 वेगवेगळे घटक ते मागे येऊन उभे राहिले. त्याच्यामुळे तू म्हटलास तसं सुरुवात झाली, प्रभाव अनेक गोष्टींचा होता पण त्याचबरोबर ही पण भीती होती की अरे कॉपी कॅट सारखं तर ते होणार नाही ना, तर ते फ्रेशही पाहिजे, रॉही पाहिजे, इंटरेस्टिंगही पाहिजे. सो असं म्हणजे ते क्रिमिनलला जसं कदाचित दडपण नसेल, सहन करणाऱ्यांना दडपण असतं, तसं लिहिणाऱ्यालाही दडपण असतं. ही एक नवीन जाणीव तेव्हा लिहिताना झाली. ओके. निरंजन, तुला क्राईमची आय थिंक ओळख ही रिपोर्टिंग पासून झाली असेल कारण आपण दोघे जर्नलिझमला होतो, आपण सकाळमध्ये एकत्र होतो. तर मग तेव्हा ओळख झाली क्राईमची आणि मग कसा तू क्राईमसाठी फिक्शन? तेव्हा अनफॉर्च्युनेटली मला असं थेट क्राईम बीट करायची कधी संधी मिळाली नाही. तरी मिड डे मध्ये तरी मिड डे मध्ये असताना आपण काही केलेल्या क्राईम स्टोरीज तुला आठवत असेल. सो त्याच्यामुळे ते एक्सपोजर होतं. आणि मी अगदी मान्य करतो की माझ्यावर बॉलिवूडचा प्रभाव आहे. सो म्हणजे सरफरोश किंवा अशी नावं घेतली की मला किल्ली बसते लिटरली. म्हणजे कम बोला कर वगैरे असे डायलॉग होत आपण लगेच
म्हणायला लागतं. किंवा दुसरीकडे शिरवळकर असतील तर म्हणजे दुनियादारी पण जर बघितलं आपण म्हणजे पुस्तक, पिक्चर नाही म्हणते मी, तर ते पुस्तकातले पण काही प्रसंग जे आहेत ना की ते खूप अंगावर येतात. म्हणजे तसं क्राईम मध्ये उतरताना की तसं वास्तवदर्शी लिहिता येईल का असा एक तो प्रयत्न होता की करून बघू. कॉन्फिडन्स नव्हता, पण सिरियल किलर ही पहिली गोष्ट जेव्हा लिहायला घेतली तेव्हा ती जशी सुचत गेली त्यातनं ती मला स्वतःलाच जाणवत गेलं की जमतंय, म्हणजे तो जर्म सापडलाय कुठेतरी. पण आता तुम्ही दोघांनी पण तसं जेव्हा लेखन चालू केलं त्यानंतर आपण म्हणतो ना की जसे आपण मॅच्युअर होतो तसं तुम्ही मग क्राईमचं लिखाण चालू केलं. बरोबर. तर मला एक साधारण असं दिसतं, आणि जेव्हा ओरिजिनल सिरीज जेव्हा निर्माण करत होतो आपण स्टोरीटेलसाठी खास, तेव्हा मला असं जाणवलं की क्राईमसाठी एक्झिस्टिंग लिखाण पण मराठीमध्ये खूप कमी आहे. बरोबर. आणि क्राईम म्हणजे जसं म्हणलं ना की ते डायरेक्ट देखिए दरिंदो को ये इनके साथ क्या, अशाच पद्धतीचं लोकांना एक स्टिरियोटाईप क्राईमच लोकांना वाटतं. बरोबर. तर तसं सकस क्राईम मराठीमध्ये कमी आहे, याचं कारण तुम्हाला दोघांना काय वाटतं? म्हणजे साधारण मला असं वाटतं की गेल्या 20 वर्षात गॅप जास्ती पडली. म्हणजे गुरुनाथ नाईक, शिरवळकर किंवा त्याच्या आधी बाबुराव अर्नाळकर ही खूप मोठी नावं होती मराठी साहित्यात, पण तरीही मराठी साहित्य हे कुठेतरी मला वाटतं की थोडं पांढरपेशच जास्ती राहिलं, किंवा ते त्याकडे म्हणजे ते साहित्य हे जास्ती दर्जेदार असं विनाकारणच एक म्हणलं गेलं मला वाटतं. आणि तू म्हणलास तसं क्राईम म्हणजे फक्त ब्लॅक अँड व्हाईट नाहीये, तर क्राईम हा जॉनर असा आहे की त्यात तुम्ही एक्स्ट्रीम ह्युमन इमोशन्सची डील करता, की त्यात भयापासून मैथुनापासून ज्या आपल्या आदिम भावना आहेत त्या सगळ्या तुम्ही त्याशी डील करता. त्यामुळे ते लिहिणं खूप चॅलेंजिंग आहे, खूप अवघड आहे. कारण मी एखादी गोष्ट लिहिताना जर ऐकणाऱ्याला असं वाटलं लिस्नरला की हे असं होऊच शकत नाही, तर तो तिथेच जाणार आहे. त्याला वाटणार की हे फिल्मी आहे किंवा हे नाही का, म्हणजे हे पुस्तकी आहे खूप, हे मला भिडत नाही आहे. सो त्याच्यामुळे मला वाटतं की ते एकाच वेळी इंटरेस्टिंग पण आहे आणि तितकंच चॅलेंजिंग पण आहे क्राईम लिहिणं. तुला काय वाटतं योगेश, की असं तुला जाणवलं की कमी आहे क्राईम मराठीमध्ये? म्हणजे मला निरंजन जे म्हणाला ते सगळे मुद्दे तर आहेत, त्याच्यात आणखीन एक मुद्दा असा वाटतो तो म्हणजे लेखकाची अभ्यास करायची तयारी नसणं. कारण तू बाकीचे जर जॉनर बघितलेस, म्हणजे मला कुठल्या जॉनरचा वावडं नाही आहे, पण म्हणजे एखादी रोमॅन्टिक गोष्ट तुम्ही लिहिताय तर काय ते दोघं जण भेटले, बाईकवरून फिरायला गेले, एक माहोल तयार झाला आणि तुमचं काम सुरू होतं, म्हणजे लेखकाचं गोष्ट लिहिण्याचं. बरोबर. क्राईमच्या केसमध्ये कसं असतं, क्राईम घडतो ही जी मोमेंट आहे ही क्राईम मधली सगळ्यात पीक मोमेंट असते. म्हणजे त्याचं इन्व्हेस्टिगेशन हा नंतर येणारा भाग आहे, पण या मोमेंटला क्राईम झाला याच्या मागे बॅक स्टोरी खूप असते, आणि प्रत्येक त्याच्यात इन्व्हॉल्ड असणाऱ्या कॅरेक्टरचं काय सायकोलॉजिकल त्याची स्टेट होती, किंवा कशामुळे तो त्या गोष्टी करण्यासाठी पुढे गेला, किंवा तसं डेअरिंग त्याला का करावं असं वाटलं, असे जे अनेक पॅरामीटर्स आहेत त्याच्यात खूप अभ्यास लागतो. आणि क्राईम म्हटल्यानंतर जे आपल्याला ठराविक 2-3 गोष्टी दिसतात की अरे कोणीतरी पिस्तूल घेऊन आलं किंवा काय चाकूच घेऊन आलं, तर क्राईमचे मुळात पॅटर्न्स प्रचंड आहेत. म्हणजे आता हे फायनान्शियल क्राईम्स वगैरे सुद्धा जे असतील की काय बँकाच बुडतात, लोकांच्या इन्व्हेस्टमेंट्स बुडतात, हे सुद्धा क्राईमचे प्रकार आहेत आणि त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. सो अशा गोष्टींचा अभ्यास करायसाठी मला वाटतं वेळ द्यावा लागतो, तसा विलिंगनेस असायला पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती असायला पाहिजे. म्हणजे साधी गोष्ट आहे, आपल्याला फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय गोष्टी आहेत जर विचारलं तर ते समजणार नाही. आता जसं आपल्याकडे फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन असतं, म्हणजे फॉरेन्सिक ऑडिट म्हण, तसं फायनान्शियल ऑडिट पण असतं. म्हणजे हे जे तुझे सगळे पैशाचे आर्थिक म्हणजे गैरव्यवहार होतात ते ट्रॅक करायचं सुद्धा एक ऑडिट असतं. मग आता उद्या जर तशी गोष्ट लिहायची झाली तर तुम्हाला अभ्यास करायला लागेल आणि तुम्हाला त्या गोष्टी बघायला लागतील, लोकांना भेटावं लागेल, बोलावं लागेल. आणि निरंजन जसं म्हटलं तसं की ॲट द सेम टाइम ते बिलिव्हेबल पण व्हायला पाहिजे. सो मला वाटतं अभ्यास आणि बरोबर, क्राईम हे तुमच्या अनुभवातली गोष्ट नाही ना. म्हणजे आपण ज्या कौटुंबिक पार्श्वभूमी जी आपली आहे, बरोबर, बाकी रिलेशनशिप असेल किंवा बाकी गोष्टी आपण अनुभवातनं जातो, पण क्राईमच्या अनुभवातनं जात नाही. तसं तुम्हाला अभ्यास तसा करावा लागतो, ती तयारी किंवा तेवढा वेळ देण्याची कोणाची नसते तशी. म्हणजे तसं एक जाणवतं एस्पेशली आपल्याकडचं साहित्य बघितल्यानंतर. आणि हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की साहित्य म्हटल्यानंतर अशी एक आपल्याकडे भूमिका घेतली जाते की
कायम ना त्याच्यातून काहीतरी एक उपदेश पोचला पाहिजे किंवा तत्वज्ञान सांगितलं गेलं पाहिजे, तर ते असं काय म्हणायचं सकस साहित्य असं होईल. बरोबर. पण मला असं वाटतं की सकसची व्याप्ती ही खूप प्रत्येक व्यक्तीनुरूप बदलते. जोडून क्राईम मधनं उपदेश तुम्ही देऊ शकत नाही असंही नाही, खूप चांगला स्ट्रॉंग मेसेज तुम्ही देऊ शकता. पण मी म्हणतो गरज कशी काय, म्हणजे दरवेळेस उपदेश सांगायला पाहिजे अशी काही गरज नाही. बरेच वेळेला उपदेश हा उपदेश म्हणून नाही सांगितलं तर खूप चांगला पोहोचतो. त्या बाबतीत क्राईम स्टोरीज या खूप परिणामकारक आहेत असं मला नेहमी वाटतं. बरोबर. नाही, मला तेच जाणवतं तुमच्या दोघांच्या बोलण्यातनं की क्राईम हा सगळ्यात अवघड जॉनर आहे जर लिहायचा म्हणला तर. म्हणजे त्याचा अभ्यास पाहिजे, ती केस कशी घडली असेल ती लॉजिकल पाहिजे, इव्हन इन्व्हेस्टिगेशन जे असेल पोलिसांचं किंवा पूर्ण यंत्रणेचं, बरोबर, तर त्याचा तुम्हाला अभ्यास पाहिजे. तर असं असताना पण म्हणजे मला एक कळत नाही का असं एक लोकांना वाटतं की क्राईम लिहितोय म्हणजे काहीतरी एक सुपरफिशियल किंवा सप्पक किंवा कमर्शियल. आपल्याकडे जनरलच कमर्शियल ही चांगली गोष्ट पण असू शकते ना. आपल्याकडे व्यावसायिक म्हणलं की ती एक त्याचा दर्जाच एकदम खाली, अशी लोकांची मानसिकता. म्हणजे मी लेखकांचं पण बऱ्याच बघितलंय की नाही मी क्राईम नाही लिहित, किंवा इव्हन आवडत जरी असलं तरी मी सुहास शिरोळकर नाही वाचत, किंवा तुम्ही कन्झ्युम करता OTT प्लॅटफॉर्मवरती क्राईमच, पण सांगताना तुम्हाला ते चार चौकात सांगावं असं वाटत नाही, तुम्ही काहीतरी एक वेगळी कलाकृती बघतोय असं वगैरे सांगता. बरोबर. याचं कारण काय असू शकतं? ही मानसिकता आहे आपल्या प्रेक्षकांची पण तशी मानसिकता आहे तुम्हाला वाटतं? बऱ्याच प्रमाणात. म्हणजे आता अशी आपण कंपॅरिझन नको करायला, पण जे साधारणपणे कार्यक्रम तयार होऊन लोकांसमोर येतात आणि जे लोकांकडून वारंवार बघितले जातात की काय चौथ्यांदा त्याचं पुन्हा प्रक्षेपण होत आहे, पाचव्यांदा होत आहे, तरी लोक बघतातच आहेत. कुठेतरी तेही लोकांनी बघावं, पण प्रेक्षकांनी सुद्धा जर ही डिमांड करायला सुरुवात केली की या पद्धतीच्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत, तर कदाचित त्यामुळे ते कसं आहे ना, ते वर्तुळासारखं आहे. म्हणजे कोणीतरी लिहितं, कोणीतरी वाचतं, बघतं, प्रतिसाद देतं, त्याच्यामुळे कोणाला तरी प्रेरणा मिळते, मग तो लिहायला सुरुवात करतो, असं ते चक्र फिरायला लागतं. याच्यातले सगळेच घटक खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे असं कुठे जर झालं की बाबा लेखकांनीच कच खाल्ली किंवा प्रेक्षकांनीच त्याला प्रतिसाद दिला नाही, तर मग ते कुठेतरी अडकणार. पण मला असं वाटतं तू जे पहिला प्रश्न म्हणाला होतास ना, आणि निरंजन पण म्हणला की गेल्या 20 वर्षात कुठेतरी ते अडकल्यासारखं वाटतंय, पण हे OTT मुळे खूप मोठी त्याला चालना मिळाली आहे. आणि म्हणजे आपल्याच इथे घडलेल्या गोष्टी ज्या आपण आता बघतो स्क्रीनवरती आणि आपल्याला असं होतं अरे हे कसलं भारी आहे, तर ते ऍक्च्युली लोक त्याच्यातून पळून निघालेली आहेत 20-30 वर्षापूर्वी, फक्त ते आपल्यापर्यंत पोहोचू शकलेलं नाही. तर तो मला वाटतं खूप मोठा ट्रेंड बदलतोय आणि बरेच लोक चांगलं लिहितात, अभ्यास करून लिहितात. लेखकांमध्ये ट्रेंड बदलतोय असं निरंजन? म्हणजे आता क्राईम लिहायला जास्त म्हणतो ना आपण की जास्त एनकरेज होत आहेत रायटर्स? ऑब्व्हियसली OTT प्लॅटफॉर्ममध्ये आपण बघितलं तर क्राईम हे खूप चालतं म्हणून लिहा असाही एक ट्रेंड आहे. आणि दर्जेदार क्राईम पण आलं, जसं नार्कोस बरोबर किंवा माइंड हंटर बघतो, तर खूप चांगल्या पद्धतीचा क्राईम पण आला. करेक्ट. तर त्याच्यामुळे मला वाटतं की निश्चितच क्राईमला स्कोप खूप आहे. आणि योगेश म्हणला तसं व्हरायटी पण खूप आहे, प्रचंड व्हरायटी आहे. गेल्या 20 वर्षात एकीकडे लेखक कदाचित कमी झाले असतील नवीन तयार, पण दुसरीकडे क्राईम रेट प्रचंड वाढलाय. आणि मॉलेस्टेशन पासून ते सायबर क्राईम पर्यंत त्यात खूप मोठी रेंज आहे. नाही, आणि जसं आपण आता म्हणत होतो की सगळ्यात प्रॉब्लेम इथे हाच आहे की लेखक कमी आहेत आणि कंटेंटची तर आवश्यकता खूप जास्त आहे. आता हे मी कशावरून सांगतोय, कारण आपण स्टोरी टेल माध्यमासाठी आपण काम करतो तेव्हा हे जाणवलं की आपल्याला थेट लोकांचा प्रतिसाद समजतो की लोक किती ऐकतायत, काय ऐकतायत आणि कुठली गोष्ट कन्झ्युम करतात. तर यात सगळ्यात जास्त क्राईम कन्झ्युम केला जातो. आणि मग त्यामुळे पण आपलं असं झालं की अरे लोकांना क्राईम आवडतोय तर आपण क्राईम दिला गेला पाहिजे. आणि तशाच आपण चर्चा केल्या आणि आपण पण नवीन सिरीज, खास क्राईमच्या सिरीज लिहायला त्यामुळे ते प्रोजेक्ट आपण सुरुवात केली. तर तू योगेश, कुठला तुझा आता क्राईम, तू कुठल्या प्रोजेक्टवर काम करतोयस? नाव आपलं ठरायचंय पण तरी त्याबद्दल थोडंसं सांगशील तू? माझं म्हणजे आता कार्यक्षेत्र जर तू म्हणशील तर, किंवा काय पोटा पाण्यासाठी मी IT मध्ये काम करतो, तर मला ते जे जग आहे त्याच्याबद्दल बरेच वर्ष मी असल्यामुळे बरीच माहिती आहे. आणि लिहिताना मला असं वाटलं की त्या जगाच्या कॅनव्हासवरती आणि त्याच्याशी निगडीत असणारे जे काही क्राईम्स आहेत त्याचे अनेक IT मधले त्याच्यातले अनेक वेगवेगळ्या, म्हणजे आता जशा गोष्टी समोर येतील तसं एक गोष्टींचा उलगडा होईल की प्रकार क्राईमचे म्हणजे काय, पण साधारण त्या कॅनव्हासवरती घडणारे क्राईम्स असं साधारणपणे आता पुढची जी सिरीज येते त्याचं स्वरूप असणार आहे.
आणि जनरली आपल्याला क्राईम म्हणलं की म्हणजे पोलीस किंवा गुंड किंवा अशाच पद्धतीची बॅकग्राऊंड बघायला मिळते. पण IT-तले अंतरंग हे तसे आपल्याला फक्त आम्हाला काचेच्या बिल्डिंग दिसतात, पण आत काय गोष्टी म्हणजे क्राईमच्या लेवलच्या गोष्टी काय चालत असतील तर हे. आणि त्याच्यात ऍक्च्युअली कसं आहे ना, म्हणजे व्हाईट कॉलर क्रिमिनल्स हा जो एक प्रकार असतो की तो खूप इंटरेस्टिंग प्रकार असतो. बरोबर. म्हणजे कदाचित ऑफ द कॅमेरा आपण त्याच्यावर जास्त डिटेल बोलू शकू. तर तो मला लिखाणाच्या दृष्टीने खूप फॅसिनेटिंग वाटला. आणि पात्र जी त्याच्यातनं उभी राहतात ही कदाचित असं असेल की ऐकणाऱ्याच्या वाचणाऱ्यांना खूप जवळची वाटू शकतात अशी पात्र असू शकतात. कारण बरेच वेळेला कसं होतं, म्हणजे अशी गोष्ट जर असेल की बाबा काय कुठेतरी गुजरातच्या किनाऱ्यावरती माल घेऊन येणारा कोणीतरी एक स्मगलर आहे, तर आपण म्हणतो हा आहे. पण गोष्ट जर अशी असेल की अरे माझ्याच शेजारी बसणारा जो माणूस आहे त्याच्याशीच निगडीत असणारी ती गोष्ट आहे, तर कदाचित ती जास्त भावू शकेल किंवा जास्त लोकांना अपील होईल असा अंदाज आहे. बघूया आता काय काय होईल ते कळेलच. निरंजन, खरं तर आपण चालू केलं क्राईमवरती काम, आणि तर तू 2 सिरीज क्राईमवरती लिहिल्यास, एक सिरियल किलर आणि एक विनाशक आले, आणि आता तू तिसऱ्या सिरीजवर काम करतोय. आणि आपण रिअल क्राईम म्हणजे जो गुन्हा घडून गेलाय, मी असं नाही म्हणणार तसंच्या तसा, पण बेस्ड ऑन तो गुन्हा आपण ओरिजिनल सिरीज जवळजवळ आता 2 आपण तू लिहिल्यास, तिसरी लिहितोस, तर त्याबद्दल थोडंसं सांगशील की कुठली काय सिरीज आहे? तिसरी जी सिरीज आहे तर पुण्यात 70च्या दशकात एक खूप मोठं हत्याकांड घडलेलं की ज्यांनी संपूर्ण देश हादरून गेलेला. तर त्या हत्याकांडावर इन्स्पायर्ड बाय अशी गोष्ट आहे. मी तू म्हणला तसं आपण काय तो कॉपीकेट क्राईम नाही घेतलेला, पण इन्स्पायर्ड बाय अशी ती गोष्ट आहे. आणि एक मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट शेअर करावीशी वाटते की सिरियल किलर जेव्हा आली मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये आली ती, तर त्याचे जे प्रोटोगॉनिस्ट होते की निलेश सुरू हा क्राईम रिपोर्टर आहे आणि मोहिते हा पोलीस इन्स्पेक्टर आहे. तर हे दोघं त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये इन्व्हॉल्व्ह होते. तर या दोघांना आपल्या लिस्नर्सला खूप आवडले, ते खूप अपील झाले. सो आपण ते प्रोटोगॉनिस्ट घेऊन नवीन सिरीज आपण थोडं क्राईमचा युनिव्हर्स निर्माण करायचा प्रयत्न. बरोबर. सो ते दोघं माझ्याही खूप जिव्हाळ्याचे झालेत. बरोबर. आणि असं होतं, आय थिंक आता तू पण जी लिहितोय सिरीज, तर ती सिरीज झाल्यानंतर जो इन्व्हेस्टिगेट करतो तो खूप लोकांच्या जवळचा होतो. म्हणून तो तू जसं म्हणत फास्टर फेणे असेल किंवा आपण बरेच डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी असेल की तो केस हँडल करतोय. त्यामुळे ते त्या कॅरेक्टरच्या लोक प्रेमात पडले की तुला वेगवेगळ्या केसेस घेऊन तुला माहिती युनिव्हर्सच बिल्ड करता येतं. तर तसं पण आय थिंक मराठीमध्ये कमी आहेत तशी युनिव्हर्स. तर तशा अनुषंगाने पण क्राईमचं युनिव्हर्स निर्माण व्हायला पाहिजे. असं आपल्याकडे नाही डिटेक्टिव्ह, मराठी डिटेक्टिव्ह फास्टर फेणेच आपल्याला येतो. शिरवळकरांची अशी खूप फेमस आहे, अमर विश्वास आहे किंवा दारा बुलंद आहे. बरोबर. पण तू म्हणत की ती गॅप पडली, आता ती भरून काढली पाहिजे. भरून काढायला खूप मोठा स्कोप आहे. बरोबर. आणि तो जो एक एरा होता म्हणजे बाबूराव अर्नाळकर असतील किंवा गुरुनाथ नाईक असतील, ही या सगळ्या लोकांनी ज्या गोष्टी लिहिल्या ती पात्र पण त्या काळात खूप फेमस होती. फक्त जी गॅप आहे ती बरीच म्हणजे त्याच्यात काहीच घडलं नाही असं तरी वाटतं किंवा ते समोर तरी आलं नाही. आणि आता तर नातेसंबंध आणि सगळ्याच गोष्टींचे डायमेन्शन्स खूप बदलले. आता ज्या पद्धतीने क्राईम घडेल त्यामुळे त्या तशा पद्धतीच्या गोष्टी या जास्त आल्या पाहिजे. म्हणजे तू हा मुद्दा म्हणतोयस म्हणून आपण जे ऍडिक्ट ज्याचं अडॅप्टेशन केलं होतं, म्हणजे माझ्यासाठी तो एक वेगळा अनुभव होता. कारण मूळ इंग्रजी कथा ही एका लेखिकेने लिहिली आहे आणि त्याच्यातलं जे पात्र आहे ती एक स्त्री आहे. त्याच्यामुळे तो क्राईमच आहे, म्हणजे क्राईम थ्रिलर असा हायब्रिड आहे पण त्याच्यात क्राईम आहेच. त्याच्यामुळे मला ते एक वेगळं त्या निमित्ताने लक्षात आलं की एका पुरुषांनी क्राईमकडे बघणं आणि एका स्त्रीनी क्राईमकडे बघणं आणि क्राईम करणं ह्याच्यात खूप गोष्टी मिळू शकतात. त्यामुळे म्हणजे स्टोरी टेलच्या माध्यमातून जसे आता एक एक प्रयोग केले जात आहेत तर त्याच्यात मला वाटतं आम्ही लिहितोच आहोत तसं आणखीन काही मुलींनी तो क्राईमचा जॉनर एक्सप्लोर जर केला तर बऱ्याच फॅसिनेटिंग गोष्टी मिळू शकतील. येस, आम्ही नावं घेतोय पण मी असं सांगेन की तुम्ही नक्की ऐका ॲडिक्ट, विनाशकाले आणि सिरियल किलर. आणि नवीन सिरीज पण आम्ही 2021 मध्ये खास क्राईमच्या घेऊन येतोय. आता आपण क्राईमविषयी बोलतोय तर मला विचारायचं आहे की आता लेखनाविषयी की क्राईम लिहिताना आणि इतर जॉनर लिहिताना तुम्हाला लेखक म्हणून काय फरक जाणवतो आणि कसं लिहिलं पाहिजे क्राईम, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? एक म्हणजे फरक सांगण्याच्या आधी मी एक कॉमन थ्रेड सांगेन. मुळात कसं आहे ना, लेखक म्हणून गोष्ट सांगण्याचा प्रामाणिकपणा हा सगळीकडे सारखा असायला पाहिजे. की
ते मला लेखक म्हणून वाटायला पाहिजे की मला गोष्ट सांगायची. आणि त्याचं मी अगदी म्हणजे त्याचं सोर्स ऑफ इन्स्पिरेशन मी हे अगदी आपण असं कोणाच्या तरी घरी जमतो आणि मग कोणातरी म्हणतं अरे सावंतवाडीला एक भूत आहे माहिती आहे का तुला, आणि ती जी एक इंटेन्सिटी तयार होते आणि सांगणाऱ्याची जी ऑनेस्टी असते, किंवा आजी आपली गोष्ट सांगायची, आजोबा गोष्टी सांगायचे, त्याच्यात जी ऑनेस्टी असते ती मला वाटतं प्रत्येक जॉनरमध्ये ही तशीच ऑनेस्टी आणि तेच डेडिकेशन लागतं. मूलभूत गरज आहे आणि तरच ती गोष्ट ऐकली जाते किंवा वाचली जाते. नाहीतर मग ते बरेच वेळेला क्राफ्टेड वाटायला लागतं की अरे हे मुद्दामून यांनी तयार घडवून आणल्यासारखं. सो ते एक जर सूत्र पाळलं तर मग जॉनरच्या अनुषंगाने तू जसं म्हटलास की क्राईमसाठी काय वेगळी प्रिपरेशन करायला लागते, तर परत मी अभ्यासाच्या मुद्द्यावरती येईल. म्हणजे साधी गोष्ट आहे, आपल्या ज्या लिगल प्रोसिजर्स असतात, म्हणजे लिगल म्हटल्यानंतर मी वकिलांचा भाग वेगळा करतो आणि पोलिसांचा भाग वेगळा करतो, या प्रोसिजरचाच भाग आहे. त्याची तुम्हाला एक किमान माहिती पाहिजे की बाबा होतं काय. म्हणजे आता समजा तुला म्हटलं की सांग बरं पंचनाम्यातल्या 5 गोष्टी सांग, काय होतात पंचनाम्यात, किंवा त्याचा सिक्वेन्स सांग की एक बॉडी पडली आहे आणि पोलीस तिथे पोहोचले, इथून पुढे बॉडी घेऊन जाईपर्यंत काय होतं. तर मी असं नाही म्हणत आहे प्रत्येक गोष्टीत त्याचं इत्थंभूत वर्णन येईल, पण तुम्हाला तो रेफरन्स असला ना तर मग तुम्ही जे लिहिता ते बऱ्यापैकी खऱ्याच्या जवळ जातं. म्हणजे वाचणाऱ्यां किंवा ऐकणाऱ्यांपैकी कोणी जर त्याचा अनुभव दुर्दैवाने घेतला असेल तर किमान त्यांना ते रिलेट होऊ शकतं की अरे हा या गोष्टी अशाच होतात, किंवा ते बाळभूत तरी होत नाही. सो तो क्राईम मधला मला तो एक महत्वाचा मुद्दा वाटतो की अभ्यास आणि ते तुम्हाला मांडताना मुळात तुम्ही कन्व्हिन्स असणं गरजेचं आहे प्रचंड. आणि म्हणजे मी माझी पद्धत सांगतो, मी प्रचंड इन्व्हॉल्ड होऊन जरी झालो तरी मी त्रयस्थ होऊन पण त्या सगळ्या गोष्टींकडे बघतो. त्यामुळे ती 2 सूत्र आहेत. हा, तुला काय वाटतं निरंजन? मला वाटतं की क्राईममध्ये कॅरेक्टरायझेशन खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण जे स्टोरी 2 भाग म्हणतो की एक प्रोटोगॉनिस्ट असतो, एक अँटागॉनिस्ट असतो. तर प्रोटोगॉनिस्ट उभा करणं हे एक वेळ सोपं आहे, कारण तो कुठेतरी तुम्ही अनुभवलेला असतो, बघितलेला असतो. बऱ्याच वेळा लिहिताना तो प्रोटोगॉनिस्ट हा तुमच्याच एक्झॅक्टली. म्हणजे असं आपण म्हणतो ऑडिओ बुक मध्ये की नरेटर पण तो असतो, तो स्वतःचा आवाज येतो प्रोटोगॉनिस्टला, कारण तो त्याच्या जवळचा असतो. ह्याच्या बरोबर उलट अँटॅगॉनिस्ट उभा करताना खूप मोठं आव्हान असतं की तुम्ही कुठल्या गुन्हेगाराला असं 1 to 1 क्वचित नाही, अगदी नाहीच आपण म्हणून रिपोर्टिंग मध्ये असताना काही क्वचित प्रसंग सोडले तर तसं एक्झॅक्टली. त्यामुळे सिरियल किलर मधली शांताबाई उभी करताना की या बाईला मी कधी बघितलं नाहीये आणि मला तिला उभं करायचंय, पण ते तू म्हणलास तसा टिपिकल फिल्मी नाही व्हायला पाहिजे की ती काहीतरी मग म्हणजे ती आपल्याच आजूबाजूची वाटली पाहिजे. तर तेच मोठं चॅलेंज आहे. बरोबर. तुम्हाला असं वाटतं की ते तो अँटॅगॉनिस्ट तुम्ही कसा उभा करताय, त्यातले जे निगेटिव्ह शेड्स आहेत कॅरेक्टर्सचे, आणि तू म्हणलं असं ते ब्लॅक अँड व्हाईटही नाही वाटलं पाहिजे. मग त्यांची मानसिकतेमध्ये आपण जास्त बरोबर ती जर मानसिकता आपण पकडू शकलो तर ती जास्त गोष्ट रिलेट होते. खरं. मुळात ते कसं आहे ना, प्रत्येक गोष्टीचे जे पदर असतात ना, की मी जसं म्हटलं तसं की गुन्हा असा रॅन्डमली जाऊन कोणीतरी कोणाला भोसकलं, म्हणजे भोरट्या चोऱ्या किंवा हे जरा बाजूला ठेवा, पण जे ज्या क्राईमच्या गोष्टी आपण लिहितो किंवा फोकस करतो त्याची जी हिस्ट्री आहे सगळ्याच गोष्टींची, मग ती जॉग्राफिकल लोकेशन असेल तिथपासूनची, तर त्याचा सुद्धा अभ्यास तुम्ही केलात आणि ते डिटेलिंग तुम्ही जर केलं तर त्यांनी खूप मजा येते. अभ्यासाच्या मला एकच सांगायला आवडेल की विनाशकाले जेव्हा मी लिहिली, मी आपण प्लॅन करताना अशी केलेली की 10 वेगवेगळ्या स्टोरी घ्यायच्या आणि प्रत्येक गोष्टीत वेगळा क्राईम आहे. तर तेव्हा एक्झॅक्टली हेच झालं की मी IPC कलमांचा सगळा अभ्यास केला आणि त्यातून तो प्रत्येक गुन्हा आपण स्वतंत्रपणे. मला एक जाणवतंय म्हणजे जनरली लेखनामध्ये ना असं इंट्युशनला जरा जास्त महत्व दिलं जातं की ओघात लिहिणं, आणि क्राईम ही अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये तुम्हाला गोष्टींचं खूप सगळं नियोजन करायला लागतं. म्हणजे तो गुन्हा कसा घडला असेल, मग तो घडला आधी असेल पण तो कुठल्या पॉइंटला पकडला गेला, इन्व्हेस्टिगेशन कसं होईल, तर या सगळ्यांना क्राफ्टिंगच्या गोष्टी आहेत. आणि म्हणजे ऑफकोर्स इंट्युशन आणि तुम्हाला सुचणं हे आहे, पण म्हणतात ना की त्यालाच पूर्णपणे महत्व दिलं गेलंय आणि प्लॅनिंगला थोडंसं आपल्याकडे किंवा म्हणजे मलाच माहित नाही गोष्ट कुठे जाईल असं जे एक असतंय ना की उदात्तीकरण म्हणतो ना आपण, ते इंट्युशनला जास्त केलं गेलं, त्यामुळे पण क्राईम आय थिंक नको वाटतं किंवा नाही फारशी लिहिली गेलेली. ऍक्च्युली एक कसं आहे ना, म्हणजे तू ह्याचा प्रोसेसचा भाग म्हणलास किंवा सिस्टमॅटिक काम करण्याचा भाग म्हणलास, ते असं जे असतं ना मला कसलं सुचलंय आणि ते आता ना तू गोष्ट ऐक म्हणजे वाच तेव्हा तुला कळेल. बरेच वेळेला कसं होतं की ते कसलं जे सुचलेलं आहे ना ही त्या क्षणी किंवा त्या क्षणापुरती भावना असते. म्हणजे माझी स्वतःची प्रोसेस अशी आहे की मी लिहितो
आणि मी ते काही दिवस बाजूला ठेवतो आणि मग नंतर मी ते रिव्हिजिट करतो, पुन्हा वाचतो आणि मला त्यातलं थोडं जरी आवडलं किंवा मला असं वाटलं की अरे हा हे बरं आहे तर मी त्याच्यावर काम करतो, नाही तर मी ते डिस्कार्ड करतो. तर ती तू म्हणलास की सिस्टमॅटिक काम करतानाची जी पद्धत आहे ती प्रत्येकाला ती शोधावी लागते आणि ते लॉंग लास्टिंग कोणत्या कोणत्या घटकांवरती होऊ शकतं हे हा प्रत्येक लेखकाचा त्याचा चॉईस आहे. म्हणजे कोणत्या गोष्टी लॉंग लास्टिंग वाटू शकतात. पण विचार करताना तरी असाच विचार केला पाहिजे की एक आपण गोष्ट जर लिहितोय तर ती वारंवार त्याला भेट देऊन त्या पात्रांना भिडून खरोखरच ती तेवढी इंटरेस्टिंग राहिली आहेत का हे थोडं समजून घेणं, गरज पडली तर त्याची वाचनं करणं. म्हणजे आता निरंजन लिहितो, मी समजा काहीतरी नवीन लिहितोय तर मी निरंजनला म्हणणं की अरे जरा वेळ काढ, तुला वाचून दाखवतो. असं थोडंसं गिव्ह अँड टेक जर झाला तर तुम्हाला वाटतं तो गिव्ह अँड टेक पण कमी पडतो. प्रत्येक जण आपापल्या बेटावर बसतो आणि तिथे लिहितो आणि तिकडूनच एकमेकांना खाणाखोणा करून सांगतो मी कसलं भारी लिहिलंय, मी कसलं भारी लिहिलंय. त्याच्यात काही बरोबर आणि मजा नाही. तुला काय वाटतं की आहे असा हा प्रकार आहे की तू नियोजनाला जास्त महत्व देतोस? तुझं काय मला माझ्या रिपोर्टिंगच्या बॅकग्राऊंडचा खूप फायदा होतो की रिपोर्टिंग मध्ये आपण मेन शिकतो की कमी शब्द डेडलाईन पाळावी हे सगळ्यात मेन आणि कमी शब्दात तुम्ही एक्सप्रेस होऊ शकता का. तर मी कुठली नवीन सिरीज लिहायला घेताना भले ती 60,000 70,000 शब्दांची मला लिहायची 10 एपिसोडमध्ये तरी मी एका पानात आधी ती गोष्ट लिहितो. एका पानात जर तुला ती गोष्ट सांगता आली तर ती तुला कितीही शब्दात सांगता येऊ शकते. आणि गोष्टीचा त्या सिरीजचा सुरुवात मध्य शेवट काय असणार आहे, मेन कॅरेक्टर्स कोण असणार आहेत, साईड कॅरेक्टर्स कोण असणार आहेत, हे प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. म्हणजे इंट्युशनला महत्व आहेच. म्हणजे असं बऱ्याच होतं की माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू असतं, मी म्हणत असतो की हा सीन असा लिहिन, पण मी जेव्हा ऍक्च्युअल कीबोर्ड बडवायला लागतो, लॅपटॉपवर बसतो, तेव्हा काहीतरी तो वेगळाच होतो आणि तोही चांगला होतो. पण एक काहीतरी प्लॅन पाहिजे तुमच्याकडे. म्हणजे बऱ्याच वेळा लिखाणाच्या प्रोसेसमध्ये प्लॅन्स हे बदललेच जातात, पण प्लॅन पाहिजे. प्लॅनच नाहीये आणि मग मी बदलीनच, तर असं नाही होत. ते थोडंसं आता तू पण नाटक केलंयस त्याच्यामुळे तू ते समजू शकतोस की स्पर्धेत आपण भाग जेव्हा घ्यायचो तेव्हा ती स्पर्धेची तारीख नक्की असायची म्हणून नाटक बसून त्याचा पहिला प्रयोग तरी व्हायचा. मुद्दा हा नाहीये की तो किती उत्तम झाला. असं बरेच वेळेला होतं की 5व्या 6व्या प्रयोगात ते नाटक सेट झालं, पण पहिला प्रयोग होण्यासाठी जी एक डेडलाईन गरजेची असते. कारण म्हणजे आता उगाच फुशारक्या मारण्यात अर्थ नाही की आम्ही किती ऑर्गनाइज्ड आहोत आणि कसलं भारी आहे. फटके बसल्याशिवाय हलून कामं होत नाही. त्याला एक डेडलाईन लागते, त्याला एक चाबूक लागतो आणि ती थोडीशी शिस्त पण तुम्हाला बाळगावी लागते की आपल्याला हे जर करायचं आहे तर ते पूर्ण झालं पाहिजे टाइमलाईनवर. आणि मला एक असंही वाटतं म्हणजे आत्ताचे जे आपण म्हणतोय की आपले पण आता जे इन्स्पिरेशनल पॉईंट जे आहेत क्राईम मधले ते आपण म्हणजे हिंदीतलेच म्हणतोय किंवा इंग्रजीतले म्हणतोय, मराठीतले असे नाहीच आहेत ऑलमोस्ट, किंवा अगदी बोटावर मोजण्या इतकेत. त्याचं कारण पण असं होतं की तशा गोष्टी नव्हत्या. पण आणि व्हायचं असं की हिंदी त्याचा इतका भडीमार करत होता की परत आपणच त्याच्यावर नको करायला बाबा, असं एक साधारण तसं होतं. म्हणून आपण बघतोय तसं की हिंदी चित्रपटांमध्ये जो विषय सतत तो मांडला गेला, पोलीस ऑफिसर आणि हे, की त्याकडे मराठी गेले नाही. आणि मग म्हणून मला असं वाटतं की आता ते जे OTT प्लॅटफॉर्म येत आहेत किंवा आता जी चांगल्या क्राईमची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे मराठीतला म्हणजे रिजनल पण चांगला कंटेंट क्राईमचा निर्माण होईल असं मला वाटतं. आणि त्या दिशेने तुम्ही दोघंही काम करताय. त्यामुळे स्टोरीटेलच्या माध्यमातून आता आपण खूप चांगल्या नवीन क्राईम सिरीज आणतोय. तर तेच त्यामुळे मग तुम्ही म्हणजे आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही आता असे एवढे वयोवृद्ध वगैरे नाही आहात की मार्गदर्शन काय कराल नवीन लेखकांना वगैरे, पण म्हणतात ना की कलिग म्हणून तुम्ही लेखकांना काय सांगाल मग या आपल्या म्हणजे शेवटच्या आपण टप्प्याकडे आलेलो आहे कार्यक्रमाच्या? मी तुला जसं मगाशी म्हटलं तसंच की गोष्ट सांगण्याची जी तुमची अर्ज आहे ना त्याच्याशी तुम्ही ऑनेस्ट राहा. आणि तुम्हाला जर असं वाटलं की तो आपण क्राईमच्याच अनुषंगाने बोलू की हा पर्टिक्युलर क्राईम आहे आणि हे मला मांडावं असं वाटतंय तर ते तेवढ्याच इंटेन्सिटीने शेवटपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करा. मग ती इंटेन्सिटी तुम्ही एकदा जपलीत मग तुम्हाला पात्र सापडतील, तुम्हाला हळूहळू सबप्लॉट्स त्याच्यातले लक्षात येतील, धाग्यांनी ते कसं गुंफायचं हे सगळं समजेल. पण मला वाटतं गोष्ट मला सांगायची किंवा आता ऑडिओच्या केसमध्ये गोष्ट मला ऐकवायची हे मला वाटतं खूप निर्णायक आहे. म्हणजे ते सूत्र जरी नवीन लेखकांनी सांभाळलं तरी सुद्धा बऱ्याच फॅसिनेटिंग गोष्टी येऊ शकतील. बरं निरंजन, मला असं वाटतं की ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे नवीन लेखक काय मी पण हे आणि तुम्ही व्हिजिलंट किती आहात. म्हणजे रोजचा पेपर जरी वाचला ना तरी तुला 2-3 नवीन क्राईमच्या रोज बातम्या तुला दिसतात आणि त्यातली
बऱ्याच अशा असतात की ज्या तू अडॉप्ट करू शकतोस. म्हणजे इतक्या फॅसिनेटिंग असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, तर इतक्या फॅसिनेटिंग असतात की अरे असं कसं काय होऊ शकतं, असं कसं काय कोणी कोणाला मारू शकतं किंवा असं कसं काय गुन्हा होऊ शकतो. सो मला असं वाटतं की अशा छोट्या छोट्या ह्याच्यातनं सतत आपण जर आपल्या डोक्याला खाद्य देत राहिलो मेंदूला, तर त्यातूनच गोष्ट फुलते. म्हणजे असं नसतं, एक असं म्हणतात की प्युअर फिक्शन असं काहीच नसतं. बरोबर, ते आपल्या जगण्यातनं आलेलं असं. एक्झॅक्टली, बरोबर बरोबर बरोबर. ग्रेट, खूप छान वाटलं ॲक्च्युली. आणि आपण क्राईम या विषयावरती बोललोय आणि खूप साऱ्या नवीन क्राईमच्या गोष्टी आपण घेऊन पण येत आहोत 2021 मध्ये. त्यामुळे तुम्ही बघत राहा अशाच वेगवेगळ्या लेखकांबरोबर आणि वेगवेगळ्या नॅरेटर्सबरोबर, वेगवेगळ्या कलाकारांबरोबर आम्ही आज दिवसभरात येत आहोत. त्यामुळे ऐकू आनंदे, ऐकत राहा.